माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, कल्याणमध्ये खडकपाडा पोलीस स्टेशनच्या शेजारच्या अमृत हेवन सोसायटीमध्ये सी विंगमध्ये राहणारे जे चांदसकर कुटुंबीय आहेत, म्हणजे खास करून प्रीती चांदसकर आणि अभय चांदसकर, शैलेश चांदसकर आणि अपर्णा चांदसकर, हे तिथे बसून गेली 1.25 वर्ष संघटित गुन्हे करत आहेत डॉक्टर मनीषा जोशींच्या विरुद्ध, ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तिच्या वडिलांच्या घरी राहत आहेत. याचे सगळे पुरावे वगैरे सगळे देऊन सगळं झालं आहे. आता झालं आहे असं की मी वेगळा झालो या विषयातून, आणि मनीषा जोशी किती लोकप्रिय आहेत, त्यांचे किती कॉन्टॅक्ट्स आहेत, पण आता ती हिशोब चुकता करण्याच्या मनस्थितीमध्ये आली. कारण तिची शेती हे केली, तिला बरबाद केलं, भिकेला लावलं आहे, आणि आता ती एकाकी पडलेली आहे. तर मला असं आत्ता कळलं की तिने फेसबुकवर आता आव्हान करायला सुरुवात केली आहे, आणि कल्याणमधल्या सगळ्या महिलांना ती एकत्र करते. तिचे खूप कॉन्टॅक्ट्स आहेत मनीषाचे, आणि कल्याणचं जे घर आहे त्याच्यामध्ये आता 15 ते 20-25 महिला घुसणार आहेत. कारण खडकपाडा पोलीस स्टेशनने काही केलं नाही, हाडको सिडको औरंगाबाद पोलिसांनी काही केलं नाही, तुम्ही काही केलं नाही, गृहसचिवाने काही केलं नाही. तर जशा राजकीय महिला सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पोलीस स्टेशनमध्ये घुसतात आणि न्याय करतात, तसा तर डॉक्टर मनीषा जोशींनी ठरवलेलं आहे. तर त्या स्वतःचं सगळं गुडविल, आणि त्यांनी अमित शहाना पण ते कळवत आहेत, सगळ्यांना कळवत आहेत. त्यामुळे आता त्या सोशल मीडियावरून जे काही होईल, कल्याणमध्ये जो काही राडा होईल, हा फार भयानक राडा होणार आहे. यात एक तर प्रीती मारली जाईल किंवा मनीषा मारली जाईल, काय होईल मला माहीत नाही. पण मी आत्ता तुम्हाला जाहीररीत्या सांगतो, या विषयाचा माझा संबंध नाही. आता जे काही होईल हा चांदसकर कुटुंबियांचा प्रश्न आहे. गेली 2 वर्ष मी यांना समजून सांगितलं, तुमचा कुटुंबाचा अंतर्गत विषय संपवा, माझा संबंध नाही. परंतु ह्या लोकांनी माझ्या डायबिटीसच्या काळामध्ये भयानक छळ केला, हल्ले केले, आणि मनीषाने हे रोखले नाहीत. तर मी मनीषाची जबाबदारी निश्चित केली की आता मनीषाला मी जबाबदार ठरवलं आहे की तू तुझ्या नातेवाईकांना आवरायला पाहिजे होतं. पण आता सगळं तिच्या नाकातोंडाशी पाणी आलं आहे, आणि हे पूर्वी अनेकदा घडलं असल्यामुळे, आणि आता तिला पर्याय नाही. एक तर तिला आत्महत्या करावी लागेल किंवा तिला लढावं लागेल. तर आता ती म्हणाली मला की इस्रायलची गोल्डा मायर जी पहिली प्राईम मिनिस्टर होती, ती तशी लढली, तशी मी लढेन. मी लढ मग, तो आता तुझा आता प्रश्न आहे. कारण समजुतीने प्रेमाने जर समजा सुटत नसेल विषय, तर तो तुमचा प्रश्न आहे. आता तुम्ही काय करायचं. तर तिने आत्ता फेसबुकवरती टाकणार आहे सोशल मीडियावर, आणि तिचे शेकडो समर्थक आहेत कल्याणमध्ये. तर माझं असं म्हणणं आहे की हे व्हायला नाही पाहिजे. पण आता कोणीच काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. तर तिथे जर काही रक्तपात मारामारी काही झाली तर खडकपाडा पोलीस स्टेशनला कल्पना द्या, आशुतोष डोंबरेंना कल्पना द्या, CPंना, DCPंना कल्पना द्या, कारण त्यांनी कोणीच काही ऐकलेलं नाही आहे. आणि मनीषा जोशींनी आता संघाचे लोक, शिवसेना, भाजप, काँग्रेस, तिचे स्वतःचे लोक, गुंड, पेशंट्स, सगळ्यांना आव्हान केलं आहे की आपल्याला तिथे जाऊन डॉक्टर मनीषा जोशींच्या वडिलांचे पैसे, शेतीचे पैसे सगळं वसूल करायचं आहे, आणि प्रीतीला मारहाण पण करायची, सरळ करायचं, आणि तिला शरण आणायचं आहे. तिच्याशिवाय तिची गुन्हेगारी थांबणार नाही. त्यामुळे आता हा विषय तुमच्या हक्त्यारीत आलेला आहे. तुम्ही सांभाळा हा विषय.